आवडलं का घर? हो. आवडलं? हो. आणि आमचा आदी? असे एकदम मला काही सांगता येणार नाही. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. नक्कीच. शेवटी हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आज मृत्यूपत्राचं वाचन वगैरे होतं ना काहीतरी? हा, ते पोस्टपोन झालं. का रे? हर्षच्या बायकोला वेळ नव्हता म्हणून. असावरीला? तू ओळखतेस तिला? ऑफकोर्स. पण तिचा काय संबंध? माहित नाही मला, पण मृत्यूपत्राच्या वाचनाच्या वेळी ती तिथे हजर असावी अशी बाबांची अट होती. पण का? मला नाही माहित प्रियंका. माझ्याकडे कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नाही आहेत यापैकी. का, कशासाठी, मला ना काही कळतच नाहीये. प्रत्यक्षांना माझ्यासाठी एकापेक्षा एक असं काहीतरी विचित्रच घेऊन येतं. आता माझ्या बाबांच्या मृत्यूपत्राच्या वाचनाला त्या हर्षच्या बायकोची काय गरज? बर, मग हर्षवर्धनराव, तुमचा काय निर्णय होतो ते कळवा आम्हाला. आम्हीही कळवतो आमचं काय ठरतं ते. बर, येऊ. या गुरुजी. असावरीला मृत्यूपत्र वाचनासाठी बोलवलंय. पण का? तिचा धनाजीरावांच्या मृत्यूपत्राशी काय संबंध आहे? काही कळत नाहीये. गुंता तर अजूनच वाढत जातोय. प्रियंका, तुला आता जरा सावधगिरीनंच पुढचं पाऊल उचलायला हवं. मला असं वाटतं की मानसीने निर्णय घेताना घाई करू नये, पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा. अर्थात मानसी जर हो म्हणाली तर मी नाही म्हणणार नाही, आणि जर ती नाही म्हणाली तर मी फोर्सही करणार नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा नरोवा कुंजरोवा करणार? नाही, असं नाहीये ग, पण शेवटी निर्णय मानसीच्या हातात आहे. अर्थात आपल्या मुलीच्या सुखातच आपलं सुख आहे, होय ना? मग आपण दोघंच का बोलत बसलोय? तिला विचारूया ना. बोलू का? नको, थांब थोडा वेळ थांब. तिला विचार करायला जरा वेळ मिळू देत. अहो. हा, काय झालं? बोललीस त्याशी? हो. आवडली त्याला मुलगी? म्हणजे हो, मला असं वाटतंय की त्याला आवडली मुलगी. कशावरून? म्हणजे तो स्पष्ट असं काही बोलला नाही, पण तो म्हणाला की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, मला काही प्रॉब्लेम नाही. गुड. चला तर मग. हे बघ, आता वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाही. आता इथून पुढची सगळी जबाबदारी तुझी आहे. मागच्या वेळेला जे झालं ते अजिबात होता कामा नये. हे स्थळ आपल्या हातातून गेलं नाही पाहिजे, कळलं? नाही नाही, मी लगेचच गुरुजींना फोन करते. हा, येस. असं बाई, हे लग्न जर लवकरात लवकर पार पडलं ना तर माझ्या मनावरचं एक खूप मोठं ओझं कमी होईल. आधीच आयुष्य पुन्हा एकदा रुळावरती येईल. असावरी, मी खरंच खूप खुश आहे आज. आधीने लग्नाला होकार दिलाय. उद्या आपल्या प्रोजेक्टचा मुहूर्त पण आहे. आता आपल्यावरच्या संकटांचा काळ संपला असावा. आता आपल्या आयुष्यात काही वाईट नाही होणार. सगळं चांगलंच होणार.